नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत तुमचं एकदा स्वागत आहे. पुन्हा बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो. मित्रांनो, ज्या लोकांना माझ्या बरोबर नाशिक शहरामध्ये शिकायचं असेल तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, त्याच्या आधी अजूनही प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. ऍप्लिकेशनची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिले आणि प्ले स्टोरला पण तुम्ही चेक करू शकता. आता बघा मित्रांनो, आपण काय करत आहोत मित्रांनो, की मागील काही प्रश्नपत्रिका ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये मागच्या 2023 मध्ये मी काय सांगतोय मित्रांनो, 2023 मध्ये ज्या काही ऑनलाईन एक्झाम झालेल्या आहेत 2023 मध्ये परत एकदा आपण कव्हर करतोय. मित्रांनो, 2023 मध्ये जेवढे काही ऑनलाईन एक्झाम झालेले आहेत ते सर्व ऑनलाईन एक्झाम मग ते टीसीएस असेल, आयबीपीएस ने घेतलेले असतील. कोणी घेतले असतील मित्रांनो? टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतलेले असतील. अशा सर्व एक्झामच्या प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करून घेत आहोत. त्याच्या आणि याच पॅटर्नचे क्वेश्चन्स मॅथ रिझनिंगचा हाच पॅटर्न असतो आणि जीकेचा पण याच पॅटर्नचे क्वेश्चन काय होतात, कंटिन्यू होतात आणि हीच क्वेश्चन काय होतात, रिपीट फिरतात. थोडासा कंटेंट काय होतो, इकडून तिकडे बदलतो. ठीक आहे मित्रांनो, तर मग आपण या सर्व प्रश्नपत्रिका काय करणार आहोत, डिस्कशन करून घेणार आहोत. रोज काही व्हिडिओमध्ये ही एक चार्ट आहे, काही डिस्कशन करा. याची पेड मागच्या पूर्ण प्रश्नपत्रिका पेड मध्ये पण आहे, तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो, चला मग आता बघा, जसा पहिला प्रश्न आलेला आहे. पहिला प्रश्न या वर्षी काय आलेला होता मित्रांनो, काय आलेला होता की खालीलपैकी कोणता बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर कोचीन हे बंदर अरबी समुद्राचे काय म्हणून ओळखलं जातं, राणी म्हणून ओळखलं जातं. आता बघा मित्रांनो, आपल्याला ह्या सर्व बंदरांची यादी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, इकडची पूर्व किनारपट्टी असते, पश्चिम किनारपट्टी असते. भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी. मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सर्व बंदर, कोणतं बंदर कोणत्या किनारपट्टीवर आहे हे माहिती पाहिजे. पहिलं बंदर इथून सुरुवात करूया मित्रांनो, कांडला. कोणतं बंदर मित्रांनो? कांडला. ठीक आहे मित्रांनो, कांडला बंदर सगळ्यात पूर्वेकडचं, सगळ्यात पश्चिमेकडचं जे बंदर आहे मित्रांनो, कांडला. इथून लक्षात ठेवायचं. गुजरात मध्ये आहे मित्रांनो कांडला बंदर. दिसतंय मित्रांनो तुम्हाला, बघा इथं पण एक नकाशा काढून दिला मी, कांडला बंदर. आता या प्रत्येक बंदराबद्दल 4-4, 5-5 ओळी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. आता कांडला बंदराबद्दल काय लक्षात ठेवायचं, कांडला बंदराचं नवीन नाव आहे मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. काय मित्रांनो? पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर. ठीक आहे मित्रांनो, उपाध्याय बंदर, पंडित दीनदयाल उपाध्याय बंदर हे कोणाचं नाव आहे? कांडला बंदराचं काय मित्रांनो? नवीन नाव. कांडला बंदराचं काय मित्रांनो? नवीन नाव आहे. गुजरातच्या कच्छच्या एरियामध्ये आहे. क्लिअर आहे मित्रांनो. आणि मग हे पंडित दीनदयाल उपाध्याय कोण होते? पंडित दीनदयाल उपाध्याय जनसंघाचे मोठे नेते होते. ठीक आहे, आणि जनसंघाचं पुढचं नाव बीजेपी आहे. पण त्याच्यानंतर खालचं मुंबई बंदर सर्वांना माहिती मित्रांनो. मुंबई बंदर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई बंदर सर्वांना माहिती आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. क्लिअर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एक महत्वाचं बंदर मित्रांनो, जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, मुंबईच्या खाली मित्रांनो जेएनपीटी. कोणत्या मित्रांनो? जेएनपीटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. बरोबर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. आता हे मी कांडला बंदराचं पंडित दीनदयाल उपाध्याय नाव बंद रफ करून टाकतो. ठीक आहे मित्रांनो, मग हे जे जेएनपीटी आहे मित्रांनो, जेएनपीटीचं जुनं नाव आहे मित्रांनो नावाशेवा. काय नाव आहे मित्रांनो? नावाशेवा नावाचं गाव होतं, तिथं हे बंदर स्थापन करण्यात आलं. जेएनपीटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, 1989 ला या बंदराची स्थापना म्हणजे पूर्ण झालेलं होतं. केव्हा झालं होतं मित्रांनो? 1989 ला मुंबई बंदरावरचं ताण कमी करण्यासाठी हे बंदर स्थापन झालं होतं. तालुका उरण मध्ये, कोणत्या तालुक्यात मित्रांनो? तालुका उरण. ठीक आहे, तालुका आणि जिल्हा लक्षात ठेवायचा. जिल्हा आहे रायगड. जिल्हा काय मित्रांनो? रायगड. ठीक आहे, रायगड. जेएनपीटी कोणत्या बंदरामध्ये आहे? पुढे आपण जेव्हा इथं मुंबई हाय शिकणार आहोत, मुंबई हाय जेएनपीटीचं एक पाईपलाईन वगैरे टाकलेली आहे, ते पण पुढे आपण डिस्कस करूया. ठीक आहे मित्रांनो, सो जेएनपीटी लक्षात ठेवायचं. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी, नवीन बंदराची स्थापना करण्यासाठी कोणती? जेएनपीटी या बंदराची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आलेली होती. क्लिअर आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. आता पुढचं बघा, मी टॉपिक इम्पॉर्टन्ट सांगतोय. पुढचं जे आहे मित्रांनो, जे गोव्यामध्ये आहे मारवा गोवा. पुढचं गोव्यामध्ये कोणत्या मित्रांनो? मारवा गोवा. ठीक आहे मित्रांनो, मारवा गोवा. ठीक आहे, मारवा गोवा हे गोव्यामध्ये मित्रांनो. मंगळूर जे बंदर आहे मित्रांनो, ते कर्नाटक मध्ये आहे. मंगळूर बंदर कुठे आहे? कर्नाटक मध्ये. या किनार
तर हे एक बंदर एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. ही एवढी बंदर ही आपली पश्चिम किनारपट्टीवर आहेत मित्रांनो. कोणत्या किनारपट्टीवर आहेत? पश्चिम किनारपट्टीवर आहेत. या वर्षी ह्या केरळचं कोचीन आणि केरळची किनारपट्टी आणि तिथले सरोवर चर्चेत आहेत. केरळचे सरोवर चर्चेत आहेत. त्याच्या मागचं कारण मित्रांनो, ठीक आहे, वॉटर मेट्रो चालू केलेली आहे. मोदी साहेबांनी उद्घाटन केलं होतं वॉटर मेट्रोचं. वॉटर मेट्रो चालू केलेली आहे केरळच्या सरोवरांमध्ये. ठीक आहे, केरळच्या सरोवरांमध्ये वायनाड सरोवरामध्ये काय चालू केली होती? वॉटर मेट्रो चालू केली होती मोदी साहेबांनी. म्हणून एकदम त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. ही बंदर आहे केरळच्या, सॉरी ही बंदर कोणत्या किनारपट्टीवर आहे मित्रांनो? कोणत्या किनारपट्टीवर आहे? पश्चिम किनारपट्टीवर आहे. आता पूर्व किनारपट्टीवरची बंदर एकदा चर्चा करून घ्या. कोणतं बंदर कोणत्या राज्यात आहे, कोणत्या बंदराचं काय एक्स्ट्रा वैशिष्ट्य आहे ते पण आपण लिहित आहोत. पुढचं घेऊया मित्रांनो, पुढचं घेऊया. समजते व्यवस्थित डायग्राम काढून घ्या, व्यवस्थित डायग्राम काढून घ्या. काही आवश्यकता असेल तर मला सांगा. पुढचं जे महत्वाचं बंदर आहे मित्रांनो, इथं आहे तुतीकोरीन. ठीक आहे मित्रांनो, काय आहे? तुतीकोरीन. तुतीकोरीन, तुतीकोरीन. ठीक आहे मित्रांनो, तुतीकोरीन. हे बंदर कोणतं आहे मित्रांनो? दिसतंय तुम्हाला? तुतीकोरीन जुनं बंदर आहे तुतीकोरीन. आणि आता नवीन नाव आहे बीओ चिदंबरम बंदर. आता हे बंदर चेन्नई बंदरावरचं ताण कमी करण्यासाठी या बंदराची स्थापना झालेली होती. लक्षात ठेवायचं, चेन्नई बंदरावरचं ताण कमी करण्यासाठी या बंदराची काय झालेली होती? स्थापना झाली होती. कोणतं? तुतीकोरीन बंदर मित्रांनो. ठीक आहे, कोणतं बंदर सांगतोय? तुतीकोरीन बंदर. चेन्नई बंदरावरचं ताण कमी करण्यासाठी तुतीकोरीन बंदराची स्थापना झाली. आता लगेच एक्स्ट्रा टॉपिक आपल्याला लक्षात ठेवायचे. आता चेन्नई बंदर म्हटलं की तुमचं चेन्नई बंदर किंवा चेन्नईची किनारपट्टी म्हटलं की लक्षात ठेवायचं भारतातील झिरो हाईटचं मानलं जातं. ठीक आहे, म्हणजे सर्व पर्वतांची उंची तुम्हाला माहित असेल, कुठल्याही जमिनीची उंची, पर्वताची उंची समुद्र किनाऱ्यापासून मोजतात. कुठून मोजतात मित्रांनो? समुद्र किनाऱ्यापासून मोजतात. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय, काही डाऊट नाही. कुठल्याही पर्वताची उंची समुद्र किनाऱ्यापासून मोजतात. मग हे कोणत्या समुद्र किनाऱ्यापासून मोजायला सुरुवात होते? तर चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यापासून मोजायला सुरुवात होते. झिरो हाईट लक्षात ठेवायचे. भारतामध्ये झिरो हाईट कुठं मानलं जातं? चेन्नईचा समुद्र किनारा मानला जातो. सो चेन्नई बंदर मित्रांनो. त्याच्यानंतर एन्नोर बंदर आंध्र प्रदेशमध्ये, एन्नोर. ठीक आहे, एन्नोर. त्याच्यानंतर विशाखापट्टणम मित्रांनो, विशाखापट्टणम. ठीक आहे मित्रांनो, विशाखापट्टणम. ठीक आहे, विशाखापट्टणम श्रीहरिकोटा याच्याबद्दल डिटेल डिस्कस करूया. पारादीप. पुढचं बंदर मित्रांनो पारादीप. आता पारादीप या वर्षी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. पारादीप उडीसामध्ये आहे मित्रांनो. आणि इथं आहे गंगासागर किंवा कोलकाता. कलकत्ता आणि गंगासागर. कलकत्ता आणि काय मित्रांनो? गंगासागर. अशी ही बेट गंगासागर. ठीक आहे, पारादीपचं या वर्षी नाव बदलण्यात आलेलं आहे. पारादीपचं नवीन नाव आहे मित्रांनो एपीजे अब्दुल कलाम बेट. ठीक आहे, पारादीपचं नवीन नाव काय मित्रांनो? एपीजे अब्दुल कलाम बेट. लक्षात ठेवायचं. या बंदराचं नवीन नाव आहे कलाम साहेबांच्या नावावर देण्यात आलेलं आहे पारादीपचं. आणि इस्रोचं नवीन सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर पण इथे उभं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, सो ही आहे पूर्व किनारपट्टीवरची बंदर, ही आहे पश्चिम किनारपट्टीवरची बंदर. कोणतं बंदर कोणत्या किनारपट्टीवर आहे, कोणत्या बंदराचं काय वैशिष्ट्य आहे आपण डिस्कस केलं. याच पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा पाहण्यास मिळतील. व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायचे. अशी आपण जवळजवळ आतापर्यंत झालेली सर्व क्वेश्चन मागच्या वर्षी 2023 मध्ये ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये जेवढी काही क्वेश्चन आलेले आहेत ते सर्व आपण काय करत आहोत? डिस्कशन करत आहोत मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. खालीलपैकी गीतारस नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? सर्वांना माहिती आहे लोकमान्य टिळक लिहिलं, पण केव्हा लिहिलं हे महत्वाचं आहे. आणि काय झालं होतं? बघा आता टिळक ऍक्च्युली 3दा जेलमध्ये गेले. टिळक 3 वेळा जेलमध्ये गेले. 1908 पासून ते 1915 पर्यंत टिळक जेलमध्ये होते. 14 पर्यंत, 15 पर्यंत नाही, 14 पर्यंत टिळक काय होते? जेलमध्ये होते. 1908 ते 1914 टिळक जेलमध्ये होते. कुठे होते? टिळक जेलमध्ये होते. आणि टिळक कोणत्या जेलमध्ये होते? मंडाले जेलमध्ये होते. कुठे मंडाले बरं? कुठे मंडाले? आजच्या म्यानमार मध्ये आहे, मंडालेमध्ये आहे. आणि तिथे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. कोणतं पुस्तक लिहिलं होतं? गीतारस नावाचं काय लिहिलं होतं? पुस्तक लिहिलं होतं. बरोबर आहे, सिक्रेट ऑफ गीतास. सिक्रेट ऑफ गीतास. गीतारस नावाचं काय लिहिलं होतं? पुस्तक लिहिलं होतं. मग टिळक 3 वेळा जेलमध्ये होते. बघा पहिले केव्हा? 1887 मध्ये होते. 1887 मध्ये 101 दिवस आगरकरांबरोबर. पुन्हा आपण शिकणार आहोत. आगरकरांबरोबर 101 दिवस होते. त्याच्यानंतर 1897 मध्ये होते 18 महिन्यासाठी. 1897 मध्ये किती महिन्यासाठी होते मित्रांनो? 18 महिन्यासाठी. चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. रॅडचा वध केला. याला
याचे धागे दोरे कोणाबरोबर लावण्यात आले होते? टिळकांबरोबर लावण्यात आले होते. आणि टिळकांना काय झाली होती? जेल झाली होती 18 महिने. किती महिने मित्रांनो? 18 महिने. तिसरी जेल केव्हा झाली आहे? 1908 पासून ते 1914 पर्यंत टिळक जेलमध्ये होते, मंडाले जेलमध्ये, जवळजवळ 7 वर्ष. ठीक आहे मित्रांनो, मंडाले जेलमध्ये होते. क्लिअर आहे मित्रांनो? सो टिळकांना 3 वेळा जेल झाली आहे, लक्षात ठेवायचं व्यवस्थित, एकदम क्लिअर आहे, समजला पंडा? ठीक आहे. तर गीतारस नावाचं पुस्तक सोपं आहे, पण टिळकांना किती वेळा जेल झालेली आहे ते थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. बघा काय म्हटलंय, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वर्तमानपत्रात प्रखर मत मांडलं? बरोबर आहे. तर उत्तर आहे सुधारण. आता हे गोपाळ गणेश आगरकर, आता आपल्याला लक्षात काय ठेवायचे, यांच्या बाबतीत आता थोडासा किस्सा समजा, मित्रांनो. तुम्हाला एक्झामच्या अंगात एवढं सरळ सरळ येत नाहीये, पण आपल्याला आता याच्या पलीकडे काय प्रश्न आहे ते बघूया आपण. बघा मित्रांनो काय झालं होतं, 1881 ची गोष्ट मित्रांनो, 1881 मध्ये 2 वर्तमानपत्र सुरू झाले, एक मराठा आणि एक केसरी. एक काय होतं मित्रांनो, मराठा आणि एक काय होतं, केसरी, अशी 2 वर्तमानपत्र सुरू झाली होती 1881 ला. क्लिअर आहे? 1881 ला मराठा आणि केसरी हे वर्तमानपत्र सुरू झाले. आणि मराठा जे होतं ते इंग्लिश लँग्वेज मध्ये होतं. कोणत्या भाषेत होतं मित्रांनो? इंग्लिश भाषेमध्ये होतं. आणि केसरी जे होतं ते मराठी भाषेत होतं. केसरी कोणत्या भाषेत होतं मित्रांनो? मराठी भाषेत होतं. इथपर्यंत क्लिअर आहे डाऊट? आता मराठीचे संपादक होते ते स्वतः टिळक होते. मराठीचे संपादक कोण होते मित्रांनो? स्वतः टिळक, बब्बर शेठ. आणि केसरीचे संपादक आगरकर होते. केसरीचे संपादक कोण होते? आगरकर. आता जे मराठीत होतं त्याचे संपादक कोण होते? आगरकर होते. क्लिअर आहे इथपर्यंत? एक बर्वे प्रकरण झालं होतं, पुढे आपण इतिहासामध्ये डिटेल शिकणार आहोत. मानहानीचा दावा ठोकला होता. बर्वे प्रकरण झालं होतं. कोणतं प्रकरण झालं होतं? बर्वे प्रकरण झालं. आणि या दोघांना 1887 मध्ये प्रकरण झालं. आणि 1887 मध्ये या दोघांना अटक झाली. कोणत्या कुठे अटक झाली मित्रांनो? 1887 ची गोष्ट करतोय. 1887 ची गोष्ट करतोय. दोघांना अटक झाली. कोणाकोणाला अटक झाली? अटक कोणाकोणाला झाली मित्रांनो? दोघं वर्तमानपत्रांचे मालक एकच होते, टिळक, पण संपादक वेगवेगळे होते. म्हणून टिळक आणि आगरकर प्लस आगरकरांना काय झाली? अटक झाली. क्लिअर आहे मित्रांनो? टिळक आणि आगरकरांना 1887 मध्ये अटक झाली. आणि याच अटकेच्या काळामध्ये आगरकरांनी एक पुस्तक लिहिलं मित्रांनो, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. बरोबर आहे? डोंगरीच्या तुरुंगातील पुस्तक ही महत्वाची असतात मित्रांनो. तुरुंगातील आमचे 101 दिवस, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, आमचे 101 दिवस. ठीक आहे, हे पुस्तक लिहिलंय मित्रांनो. ठीक आहे, आगरकरांनी. जेव्हा टिळक आणि आगरकरांना काय झाली होती? जेल झाली. आणि जेलमध्ये जेव्हा बाहेर आले, आगरकरांचं म्हणणं होतं समाज सुधारणा म्हणणं होतं. आगरकरांचं म्हणणं समाज सुधारणा होतं. बालविवाह वगैरे विधवा विवाहासाठी आगरकर खूप आग्रही होते. हे आगरकर, बरोबर आहे. मात्र टिळक तेवढे आग्रही नव्हते. टिळकांना राष्ट्र महत्वाचं होतं. टिळकांना काय महत्वाचं होतं? राष्ट्र महत्वाचं होतं. म्हणून आगरकरांनी केसरीचा रामराम केला, केसरीला रामराम ठोकला आणि स्वतः एक वर्तमानपत्र चालू केलं. कोणतं? सुधारण. कोणतं वर्तमानपत्र चालू केलं मित्रांनो? सुधाराचे वर्तमानपत्र चालू केलं. ही व्यवस्थित लाईन लिहून घ्यायची आहे, ही व्यवस्थित लाईन लिहायची. आपण पुढे जाणार आहोत. बघा मग 1887 मध्ये मित्रांनो सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू झालं. 1887 मध्ये सुधारक नावाचं काय झालं? वर्तमानपत्र सुरू झालं 1887 मध्ये. आता सुधारक पण 2 भाषेत येत होतं मित्रांनो. सुधारक पण मराठीत येत होतं एकदा, ठीक आहे, आणि दुसरा येत होतं मित्रांनो इंग्लिश मध्ये. दुसरं कोणत्या भाषेत येत होतं मित्रांनो? इंग्लिश मध्ये येत होतं. सुधारकची जी मराठी आवृत्ती होती त्याचे संपादक स्वतः आगरकर होते, गोपाळ गणेश आगरकर. आगरकर स्वतः काय होते? संपादक होते. आणि इंग्लिशचे संपादक मित्रांनो, सुधारकच्या इंग्लिश आवृत्तीचे संपादक हे गोपाळकृष्ण गोखले होते मित्रांनो. कोण होते? गोखले होते. कारण गोखलेंतर कीर्तनाचं जमायचं नाही. ठीक आहे, गोखले होते मित्रांनो. आणि सुधारक जोपर्यंत आगरकरांचा मृत्यू होत नाही 1895 पर्यंत, तोपर्यंत हे वर्तमानपत्र चाललं. ठीक आहे, कोणतं? सुधारक. मग सुधारकाचा कालावधी तुम्ही बघाल तर 1887 पासून तर 1895 पर्यंत सुधारकाचे वर्तमानपत्र चाललं. जोपर्यंत कोणाचा? आगरकरांचा काय होत नाही? मृत्यू होत नाही. क्लिअर आहे? आगरकरांची सुधारकची मराठी आवृत्ती कोणाची? सुधारकची. इंग्लिश आवृत्तीचे संपादक कोण? हे सर्व परीक्षेत विचारलं जातं. हे सर्व परीक्षेत विचारलं जातं. काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे. हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीचा एक प्रमुख स्रोत म्हणून नाट्यशास्त्र. कोणता ग्रंथ आहे मित्रांनो? नाट्यशास्त्र. संगीताची उत्क्रांती केली जाते, नाट्यशास्त्र. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? नाट्यशास्त्र हा भरत मुनींनी लिहिलेला आहे मित्रांनो. कोणी लिहिलेला आहे? भरत मुनी. प्राचीन इतिहासामध्ये 25 ते 20-25 ग्रंथ आहेत जे आपल्याला पुस्तक
ग्रंथ म्हणण्यापेक्षा पुस्तक आहेत ते आपल्याला पुन्हा पुन्हा विचारलं जातात जसं की इंडिका असेल, अर्थशास्त्र असेल, भरतनाट्य असेल, खूप आहेत मित्रांनो, खूप 25 पुस्तक आहेत प्राचीन इतिहासामध्ये. मी तुम्हाला यादी लिहून देईल. प्राचीन इतिहासामध्ये 25 पुस्तक आहेत मित्रांनो. 25 ते 30 पुस्तकांच्या बाहेर प्राचीन इतिहासातली पुस्तकं विचारली जाते. आणि त्या पुस्तकांच्या मध्ये काय केले, पुस्तक त्याचे लेखक यांची यादी बनवायची आहे. पेड कोर्सेस मध्ये ती डिटेल तुम्हाला पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो, चला चालायचं पुढे. चलो नाव नेक्स्ट घेऊया. स्क्रीन दिसते, मला अशी अपेक्षा आहे स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे, आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. 1857च्या उठावातील बहादूर शाहला ठीक आहे कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे, रंगूरच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं मित्रांनो. हे सर्वांना माहिती आहे. रंगूर कुठे आहे मित्रांनो? ठीक आहे, रंगूर पण कुठे आहे मित्रांनो? म्यानमार मध्ये आहे. ठीक आहे, उठाव बहादूर शाहला रंगूरच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आता 1857च्या उठावाच्या बाबतीत बऱ्याच तारखा आपल्याला काय करायचे, लक्षात ठेवायचे. पण जनरली मी काही तारखा सांगतो, 1857च्या उठावाच्या काही तारखा सांगतो, त्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. मित्रांनो. पहिली तारीख आहे मित्रांनो 29 मार्च. पहिली कोणती मित्रांनो? 29 मार्च 1857. ज्या दिवशी मंगल पांडेंनी इनफिल्ड नावाची बंदूक वापरण्यास नकार दिला. कोणी? मंगल पांडेंनी बंदूक वापरण्यास काय दिला होता? नकार दिला होता. आणि त्या दिवशी त्यांच्या हातात मंगल पांडे यांच्या हातात एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून झाला. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 8 एप्रिल 1857 पुढची तारीख महत्वाची मित्रांनो. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला काय झाली होती? फाशी झाली होती. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला काय झाली मित्रांनो? फाशी. पांडेंना फाशी. शॉर्टकट लिहितो मित्रांनो, या तारखा पाठ असल्या पाहिजे तुमच्या. मंगल पांडेला फाशी झाली. त्याच्यानंतर पुन्हा 6 मे एप्रिल नंतर मे ना. ओके, 6 मे मित्रांनो, 6 मे 1857 पुन्हा सैनिकांना इनफिल्ड बंदुकीची प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र सैनिकांनी पण नकार दिला. बंदूक वापरण्यास सैनिकांनी काय दिला? नकार दिला. त्या सैनिकांना त्या दिवशी काय टाकण्यात आलं? जेलमध्ये टाकण्यात आलं. ही सैनिक 10 मे 1857 जेल तोडून बाहेर पळाली. ही सैनिक 10 मे 1857 जेल तोडून बाहेर पळाली. सैनिक दिल्लीकडे निघाले. ही सैनिक कुठे निघाले मित्रांनो? सैनिक दिल्लीकडे निघाले. दुसऱ्या दिवशी सैनिक दिल्लीकडे निघाले. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 मे 1857 सैनिकांनी दिल्लीवर कब्जा केला. सैनिकांनी कोणावर कब्जा केला? सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली. ताब्यात घेतली. 1857च्या उठावाला काय झाली? सुरुवात. कोणत्या दिवशी मित्रांनो? 11 मे 1857 दिवशी राजा महाराजांनी सुद्धा 1857चा उठाव करायला ठरवला होता. झाशीची राणी असतील, तात्या टोपे असतील, आपल्याकडे नानासाहेब पेशवे असतील, बहादूर शाह असेल, राणी बेगम हजरत महल असेल, अशा अनेक सैनिकांनी अनेक राजांनी उठाव करण्याचं ठरवलं होतं. मात्र त्याची तारीख होती 31 मे 1857. ही राजांच्या उठावाची तारीख होती. मात्र त्याच्या आधीच सैनिकांनी उठाव करून दिला. मग कोणत्या जागेवर कोणी नेतृत्व केलं? आपल्याला जोड्या लावायला विचारलं जातं की जसं की झाशीमध्ये आपण सर्वांना माहित असेल झाशीची राणी लढली. कानपूरमध्ये तात्या टोपे आहेत, नानासाहेब पेशवे आहेत. ठीक आहे, दिल्लीमध्ये बख्तियार खान असतील किंवा बहादूर शाह असतील, पण जोड्या लावण्यासाठी विचारलं जातं. पण एवढ्याच तारखा तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून काय मित्रांनो? 1857च्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आयोग्य आहे. ठीक आहे, मी काही शॉर्टकट सांगतोय मित्रांनो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा 90% क्वेश्चन टॅकल होत आहे. क्लिअर आहे? आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. दोन लोक जसे की बेगम हजरत महल असतील, नानासाहेब पेशवे असतील, हे नेपाळला पळून गेले होते आणि बहादूर शाहला रंगूर मध्ये पाठवण्यात आलं होतं. ठीक आहे मित्रांनो, नाव नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय होता. ठीक आहे मित्रांनो, जर विधानसभेचा एक क्वेश्चन वाचा, एकदम व्यवस्थित वाचा मित्रांनो. पॉलिटिचा क्वेश्चन आहे मित्रांनो. विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा रिकामी किंवा त्याच्या जागेचा मृत्यू झाल्यास त्याच्या जागेवर जी निवडणूक घेतली जाते त्याला काय म्हणतात? पोटनिवडणूक म्हणतात. म्हणजे एखाद्या आमदार खासदाराचा अचानक मृत्यू झाला. आपल्या भाषेत त्याला आमदार खासदारच म्हणूया. खासदाराचा काय झाला? मृत्यू झाला. बरोबर आहे की नाही? तर त्याच्या जागेवर काय घेण्यात येते? पोटनिवडणूक घेण्यात येते. पण जर त्याचा कार्यकाळ, ही इम्पॉर्टन्स आहे, कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा कमी असेल, ठीक आहे, तर पोटनिवडणूक होत नाही. लक्षात ठेवायची. 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर काय होत नाही? पोटनिवडणूक होत नाही. म्हणजे एखादा आमदार 5 वर्ष आणि 9 महिन्यात गेला किंवा राजीनामा दिला, त्याचा कार्यकाळ किती वर्ष राहिला? किती महिने राहिला? फक्त 3 महिने. मग नवीन आमदार 3 महिन्यासाठी निवडून जाईल का? नाही. नवीन आमदार 3 महिन्यासाठी निवडून जाणार नाही. समजते मला काय म्हणायचंय? आणि मग नवीन आमदार
3 महिन्यासाठी निवडून जाणार नाही, मग 6 महिन्याच्या आत कमी असेल तर सर्वांबरोबर परत निवडणुका होतात. अजून एक कन्सेप्ट डोक्यात टाका. एक आमदाराचं उदाहरण घेऊया. आपण कुठला XYZ आमदार घेऊया. एखाद्या आमदाराचं नाव घेणं चुकीचं आहे. तर XYZ आमदार आहे. XYZ कोण आहे? आमदार आहे. आता या आमदाराचं काय झालं? 5 वर्ष कार्यकाळ असतो आमदाराचा. 5 वर्ष कार्यकाळ असतो सर्वांना माहिती आहे. 5 वर्ष कार्यकाळ असतो आमदाराचा सर्वांना माहिती आहे. आता 5 वर्षापैकी 2 वर्षाचा हा आमदार ढगात गेला किंवा त्याचा राजीनामा दिला तर त्याचा कार्यकाळ किती उरला? 3 वर्ष उरला. मग याच्या जागेवर पोटनिवडणुकीत जो आमदार निवडून येईल त्याचा कार्यकाळ किती आहे? फक्त 3 वर्ष. पोटनिवडणुकीत काय असतं? मग राहिलेला कार्यकाळ हा आलेल्या आमदाराचा राहतो. क्लिअर आहे मित्रांनो? राहिलेला कार्यकाळ हा आलेल्या आमदाराचा असतो. राहिलेला कार्यकाळ हा आलेल्या आमदाराचा असतो. क्लिअर आहे? कन्सेप्ट क्लिअर आहे मित्रांनो? चला पुढे जाऊया. बघा पुढे जाऊया मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही? आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो. जिल्हा परिषद कशाला असते? सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आहेत कारण ग्रामीण भाग नाही. कोणता? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काय नाही? जिल्हा परिषदा नाहीये. तर जिल्हा परिषदा काय सांभाळतात? ग्रामीण भाग सांभाळतात. पंचायत राज आपण डिटेल करूया. बघा जसं की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक स्ट्रक्चर सांगून देतो. इकडे असते मित्रांनो जिल्हा परिषद. इकडे काय असते? जिल्हा परिषद. इकडे 3 स्तर असतात. इकडे असते महानगरपालिका शहरामध्ये. शहरामध्ये काय असते मित्रांनो? महानगरपालिका. ठीक आहे. त्याच्यानंतर तालुक्याच्या स्तरावर असते मित्रांनो पंचायत समिती. तालुक्याच्या स्तरावर असते मित्रांनो पंचायत समिती. इथं तालुक्याच्या स्तरावर जनरली असते नगरपालिका. ठीक आहे मित्रांनो? नगरपालिका. इथं गावाच्या स्तरावर असते ग्रामपंचायत. काय असते मित्रांनो? ग्रामपंचायत. आणि इथं असते मित्रांनो नगरपंचायत. इथं काय असते मित्रांनो? नगरपंचायत. असं 3 स्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे. क्लिअर आहे मित्रांनो? क्लिअर आहे? या जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये किती आहेत? फक्त 34 जिल्हा परिषद आहेत. किती जिल्हा परिषद आहेत मित्रांनो? 34 जिल्हा परिषद आहेत. 36 जिल्हे राहून सुद्धा पंचायत राज चॅप्टर मध्ये हे डिटेल करणार आहोत. नाव घेऊया मित्रांनो. पुढचं बघा काय म्हटलेलं आहे. आता बघा हा क्वेश्चन तुम्ही पेपरला गेल्या काय करायचं असतं? एबीसीडी 5-5च्या ग्रुपने लिहून टाकायचे असते. एबीसीडी कितीच्या ग्रुपने लिहून टाकायचे असते मित्रांनो? 5-5च्या ग्रुपने लिहून टाकायचे असते. आता 5-5च्या ग्रुपने लिहिण्याचा फायदा काय बघा? A B C D आणि E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि शेवट काय लिहायचा? जे अशी 5-5च्या ग्रुपने लिहायची. बरेच लोक डिफरन्स पद्धतीने लिहितात पण जनरली तुम्ही 5-5च्या ग्रुपने लिहाल तर फायद्यात राहील. त्याच्या मागचं कारण आहे मित्रांनो. तुम्हाला विचारलं R कितव्या नंबरवर आहे? पटकन सांगता येतं. 5 आणि 5 10 आणि 5 15 15 आणि 3 18. कोण कितव्या नंबरवर आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला 5-5चा ग्रुप नेहमी फायदेशीर असतो. मग आपल्याला प्रश्न बघा मित्रांनो काय विचारलेला आहे. प्रश्न बघा काय दिलाय? V दिलाय, T दिलेला आहे, 7 दिलाय मित्रांनो. त्याच्यानंतर W दिलेला आहे, U दिलेला आहे, 9 दिलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर X दिलेला आहे, V दिलेला आहे, 11 दिलेला आहे मित्रांनो. 11 दिलेला आहे. ठीक आहे. 11 दिलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर Y दिलेला आहे, W दिलेला आहे आणि 13 दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन नाव दिला आहे मित्रांनो. आता हे नंबरांकडे बघून तुम्हाला हे कन्फर्म समजत असेल की हा 7 आहे, हा 9 आहे, हा 11 आहे, हा 13 आहे. 7च्या पुढची विषम संख्या 9, 9च्या पुढची विषम संख्या 11, 11च्या पुढची विषम संख्या 13, 13च्या पुढची विषम संख्या असेल 15. म्हणजे जिथे 15 ऑप्शन आहे तेथे आपलं उत्तर समजेल. हा एक उत्तर असू शकतं, हा एक उत्तर असू शकतं. आता पहिला रूट असा आहे मित्रांनो. पहिल्या लॉजिक पहिल्या बरोबर लावायचं. कोणाबरोबर लावायचं? पहिल्या बरोबर लावायचं. म्हणजेच काय मित्रांनो बघा पहिला म्हणजेच काय? V नंतर काय दिलेलं आहे? W नंतर काय दिलं आहे? X नंतर काय दिलं आहे? Y. बघा आता V W X Y कसं दिलंय बघा. V नंतर काय दिलं आहे? W नंतर काय दिलं आहे? X नंतर काय दिलं आहे? Y नंतर पुढचा अंक कोणता असेल? Z. पहिला अंक Z असावा म्हणजे पहिला अंक या दोघांमध्ये Z कुठे येत आहे म्हणून हे तुमचं काय समजायचं उत्तर. असे जर क्रम असतील तर पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरं, तिसऱ्याला तिसरंच काय करायचं? जोडायचं. समजतंय मित्रांनो? समजतंय काय करतोय? ठीक आहे. चालायचं पुढे. समजतंय? आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवूया, छोटे छोटे कन्सेप्ट काम करूया. 100% तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल. ठीक आहे मित्रांनो? नाव नेक्स्ट घेऊया मित्रांनो. बघा कंटेन्स पण इंग्लिश मध्ये पण राहू शकतो, दोघं लँग्वेज मध्ये आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीने उपलब्ध होतो शीट त्या पद्धतीने आपण कव्हर करतोय. बघा काय शब्द म्हटलाय? फ्रॉम अ गिवन अल्टरनेट सिलेक्ट द वर्ड which can be formed using the letter of given word. ठीक आहे. आणि शब्द दिलाय मित्रांनो कॅलेंडर. कोणता शब्द दिलाय? थोडक्यात मराठीत समजून सांगतो. काय शब्द दिलाय मित्रांनो? काय शब्द दिलाय?
कॅलेंडर कोणता शब्द दिलाय? कॅलेंडर शब्द दिलाय. आता कॅलेंडर या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल? कॅलेंडर या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल? आता या कॅलेंडर मध्ये कुठंच के नाहीये म्हणून हा तयार होणार नाही. या कॅलेंडर मध्ये हा कुठंच तुम्ही बघाल तर आर नाहीये, आर आहे, ए आहे, आय आहे, आय नाहीये ना कॅलेंडर शब्दामध्ये. काय नाहीये? आय नाहीये म्हणून होणार नाही. या कॅलेंडर मध्ये कुठंच ओ शब्द नाहीये म्हणून होणार नाही. तर कोणता शब्द तयार होईल मित्रांनो? लेट. लेट येणे पुसणे घेणे. बरोबर आहे. लेट येणे काय मित्रांनो? पुसणे घेणे. मग कॅलेंडर शब्दापासून कोणता शब्द तयार झाला? लेट. कोणता शब्द तयार झाला मित्रांनो? लेट. बघा इथे लक्षात सोपे असं जुगाड करताना ते शब्द बघून घ्यायचे. याच्यामध्ये के नव्हता म्हणून कट केला, याच्यामध्ये आय नव्हता म्हणून कट केला, या सर्वांमध्ये याच्यामध्ये ओ नव्हता म्हणून काय केला? कट केला. समजतंय मित्रांनो? आवडल्यास लाईक शेअर करून द्या. लक्षात येते कोणत्या पॅटर्नने सोडवतोय? चलो नाव द नेक्स्ट घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. आपण प्रत्येक पॅटर्नचे क्वेश्चन सोडवणार आहोत. प्रत्येक पॅटर्नचे क्वेश्चन सोडवणार आहोत. सो डोंट वरी. ठीक आहे मित्रांनो? आता हे चुकीचं पद शोधायला लावलेलं आहे. अतिशय सोपं असतं. चुकीचं पद शोधणं अतिशय सोपं असतं मित्रांनो. 26 दिलेला आहे, त्याच्यानंतर 25 दिलेला आहे मित्रांनो, त्याच्यानंतर 23 दिलेला आहे, त्याच्यानंतर 20 दिलेला आहे, 17 दिलेला आहे आणि 11 दिलेला आहे. चुकीचं पद शोधा. सर्वात पहिला हा डिफरन्स शोधा मित्रांनो. इथे कितीचा डिफरन्स आहे? एकाचा इथे कितीचा डिफरन्स आहे? 2चा मित्रांनो. 25 मधून 23 गेले 2. इथे कितीचा डिफरन्स आहे मित्रांनो? 3. बरोबर आहे. एकाचा डिफरन्स, 2चा डिफरन्स, 3चा डिफरन्स, इथे कितीचा डिफरन्स पाहिजे होता? 4चा डिफरन्स पाहिजे होता. म्हणजे 17च्या जागेवर काय पाहिजे होता? 16 पाहिजे होता. इथे 16 मधून परत 5 गेले असते काय उत्तर आलं असतं? 11 उत्तर आलं असतं. म्हणजे चुकीचं उत्तर काय मित्रांनो? आपलं 17. काय उत्तर आहे मित्रांनो? 17 हे आपलं काय? रॉंग आन्सर आहे. कारण 1 2 3 4 5 असा डिफरन्स होता. क्लिअर आहे? तर जनरली पहिला डिफरन्स शोधायचा आणि डिफरन्स या संख्यांचं काहीतरी लॉजिक असतं. हे कोणाचे तरी वर्ग असतात, कोणाचे तरी घन असतात. वर्गामध्ये 1 मिळवलेला 2 मिळवलेला असतो, घनामध्ये 1 वर्ग 1 2 मिळवलेला असतात, मूळ संख्या असतात, विषम संख्या असतात, क्रमवार संख्या असतात. असा काहीतरी खालचा डिफरन्सचा काय असतो? पॅटर्न असतो. डिफरन्सचा काय असतो मित्रांनो? या पद्धतीचा एक पॅटर्न असतो. समजतंय? चलो नाव तर एक घेऊया मित्रांनो. फास्ट होत असेल तरी मला सांगा, स्लो होत असेल तरी मला सांगा. आता बघा मित्रांनो, बऱ्याच कोरोना या चॅप्टर मध्ये अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढत असताना प्रॉब्लेम येतो. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढत असताना प्रॉब्लेम येतो. बघा जनरली काय असायचं, आता अशा वेळेस काय करते, 3.1 जर उत्तर दिलं त्यांनी, उदाहरण दिलं तर फक्त 3च घ्यायचा. हा पॉइंटच्या नंतर या पॉइंट नंतर इथं, या पॉइंट नंतर इथं 5 किंवा 5पेक्षा पुढचा अंक, 5 किंवा पुढचा अंक असेल तर हा एक बघून घ्यायचा. बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल 8 पॉइंट त्यांनी 7 घेतले ना, पॉइंट नंतर 7 आहे ना, म्हणून हा एक संख्या बघून घ्या. डायरेक्ट काय लिहून टाकायचा? 9 लिहून टाकायचा. काय लिहून टाकायचा? आता बघा 11 पॉइंट त्यांनी 3 दिला तर 11 द्यायचा. आणि ती संख्या 5 पेक्षा काय नाहीये? पुढे नाहीये. त्यांनी दिला असता 12.8 तर 8 आहे, 5 पेक्षा पुढे संख्या आहे, 5 किंवा 5 पेक्षा पुढे संख्या ही, हा एक पुढे वाढून लिहून टाकायचा. काय लिहून टाकायचा? 13 लिहून टाकायचा. काय लिहून टाकायचा मित्रांनो? 13 लिहून टाकायचं. समजते? पॉइंट पासून एक पहिलं घर 5 किंवा 5पेक्षा पुढचा असेल तर एकांक काय करायचा? बदलून काढायचं. बघा 85.147 हा एकच आहे म्हणून फक्त काय घेतला तुम्ही इथं? 85. बरं, हे अधिकचं चिन्ह टाकलं मित्रांनो. 39.9 आहे आणि 9 आहे म्हणून हा एक संख्या वाढून घ्या. इथे किती करायचे मित्रांनो? 40. किती करायचे? 40. बरं, गुणाकाराचं चिन्ह टाकून घ्या. 3.1 आहे, पॉइंट नंतर हा एकच आहे म्हणून काय लिहिला मित्रांनो? 3. बरोबर आहे. अधिक हा तुमचा क्वेश्चन मार्क किंवा एक्स म्हणूया. क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स इज इक्वल टू चं साइन असं आणि 902.2 आहे म्हणून काय घ्यायचं? फक्त 902 घ्यायचं. बरोबर आहे. आता त्यांचे भागुभेव मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला बोडोमाचा रूल म्हणतात. तुम्हाला सर्वांना माहित असेल बोडोमाचा रूल. पहिले काय करतो आपण? गुणाकार करतो. हा गुणाकार 40 3 120 मित्रांनो. इकडे राहिला अधिक हा x अधिक इकडे राहिला हा 85 आणि इज इक्वल टू किती राहिले मित्रांनो? 902. किती झाले? 902. 85 120 किती झाले मित्रांनो? 85 120 झाले मित्रांनो 205 अधिक हा तुमचा x इज इक्वल टू 902. समजतंय? हा 205 अधिक आहे, इकडे त्यांना वजा होईल 902 वजा मित्रांनो तुमचा 205. 902 वजा किती मित्रांनो? 902 वजा किती? 205. यांची काय करायची मित्रांनो? वजाबाकी करायची. बरोबर आहे. या 0 कडे एक उसना घ्या. 12 12 5 गेले 7, ह्याच्या वापस केला. याच्याकडे एक उसना घ्या. 8 10 1 गेला 9. बरोबर आहे. 8 आणि 2 गेले 7. 697. उत्तर काय आहे मित्रांनो? 697. वजाबाकी कळाली. ही वजाबाकी मध्ये काही डाऊट असेल तर मला सांगा. हे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कशी काढली कळालं? हे बोडोमाचा रूल माहित असेल अशी अपेक्षा आहे मला. नसेल माहिती तरी मला सांगा. कंचे भागुभेव मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये बोडोमास म्हणतात. ठीक आहे. पास होण्यासाठी एकदम इझी आहे. असं काही एवढं खूप टफ नसतं. खूप टफ नसतं मित्रांनो. ठीक आहे. सो चालायचं पुढे. समजतंय? चलो नाव नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. व्यवस्थित लिहून काढत चला. व्यवस्थित लिहून काढत चला. अशी आपण 2023
आयबीपीएस जेवढी काही एक्झाम झालेली आहे सर्व एक्झाम आपण कव्हर करत आहोत. हे उदाहरण तुम्हाला दिसतंय का? मला थोडासा डाऊट आहे बघा. 5 पीपल्स आर इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण तरी सॉल्व्ह करूया. ठीक आहे मित्रांनो, काय म्हणलं बघा, 5 people person A B C D E are 5 different floor on a building, not necessarily in same order. The lowest floor is number 1 and above is number 2 and so on. म्हणजे 5 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो. अशी एक लाईन टाकून घेऊ. 1 2 हा 3 हा 4 आणि हा 5. एक नंबरचा फ्लोर, 2 नंबरचा फ्लोर, 3 नंबरचा फ्लोर, 4 नंबरचा फ्लोर आणि हा 5 नंबरचा फ्लोर. असे 3 पॉसिबिलिटी चालायच्या. 3 पॉसिबिलिटी चालायच्या, जास्त सोपं जाईल. ठीक आहे मित्रांनो, बघा काय म्हटलेलं आहे. सॉल्व. नो टू ओके. ए लिव्ह ऑन इवन नंबर फ्लोर. ए जो आहे ना विषम संख्येवर राहतो. ए तर विषम संख्येवर राहत असेल, इवन ना ओके सम संख्येवर राहतो, ऑड नाही. ए सम संख्येवर राहतो. मग ए सम संख्येवर राहत असेल म्हणजे ए एक तर 2 वर असेल, ए एक ते कितीवर असेल मित्रांनो, 4 वर असेल. या दोन सम संख्या 1 ते 5 मध्ये, बरोबर आहे. बरं काय म्हटलंय, 2% बिटवीन ए आणि डी. ए आणि डी मध्ये 2 लोक आहेत, खाली 2 लोक बसणार आहेत. या 2 लोकांचा गॅप ठेवून डी कुठे लिहा, इथं, बरोबर आहे. तिथं वरती 2 जाणार, खाली 2 चा गॅप ठेवून डी कुठे लिहा, इथं. ही पॉसिबिलिटी तयार होईल, ही पॉसिबिलिटी तयार होईल. सी जस्ट अबाउट ई. सी जो आहे ना जस्ट अबाउट ई आहे. सी लगेच ईच्या वरती आहे. सी लगेच ईच्या वरती. मग ही दोन जवळ जवळ कुठे आहे, ई इथं असेल आणि सी इथं असेल. ई इथं असेल आणि सी इथं असेल. सी जस्ट अबाउट ई. ईच्या लगेच वरती कोण आहे, सी. बी इज नॉट लोवेस्ट फ्लोअर. बी काय नाहीये, ग्राउंड फ्लोअरला नाहीये, म्हणजे इथं बी येणार नाही. हा ऑप्शन तुमचा चुकला. बी इथं येणार आहे, म्हणजे हे आपला ऑप्शन काय आहे, राईट आहे. काय विचारलं, विच इज बी फ्लोअर. बी डज बी. ऑन विच फ्लोअर डज बी लिव्ह. ठीक आहे, बी कोणत्या फ्लोअरवर राहतो, सांगा कोणत्या फ्लोअरवर राहतो, 5व्या फ्लोअरवर बी राहतो. कोणत्या फ्लोअरवर राहतो मित्रांनो, 5व्या फ्लोअरवर राहतो. याला पझल्स म्हणतात. आपण जवळजवळ 100 पझल्स ऑनलाईनच्या एक्झाम मध्ये सॉल्व्ह केलेली आहेत. अशी वाटल्यास ते तुम्हाला लागत असतील तरी मला सांगा. मी मिनिमम 100 पझल सॉल्व्ह केले. किती पझल सॉल्व्ह केले मित्रांनो, अशी तुमच्यासाठी 100 पझल काय केलेली आहेत, सॉल्व्ह केलेली आहेत. चला चालायचं पुढे. ठीक आहे, कळालं कसं केलं. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. मित्रांनो, बघा काय म्हटलेलं आहे. हा तर एकदम रोमॅन्टिक क्वेश्चन आहे मित्रांनो. जेव्हा मी खूप जुना बँकिंगचा पॅटर्न आहे मित्रांनो. आयबीपीएसचा खूप जुना पॅटर्न आहे. ज्यावेळेस आयबीपीएस ऑफलाईन होती आणि आयबीपीएस क्लर्क म्हणजे बँकिंगची जी क्लर्क एक्झाम होती जी 12वीच्या बेसवर होती आणि ऑफलाईन होती, त्यावेळेस हा पॅटर्न आहे मित्रांनो. ठीक आहे, बरेच दिवस चालला. 583 2011-12 मी जेव्हा शिकवायचो त्यावेळेस हा पॅटर्न आहे मित्रांनो. 354 837 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत. 837 834 आणि मित्रांनो 642. ठीक आहे, या संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्या आहेत म्हणजे हे नंबर आहे आणि हा डिजिट आहे. 5 काय आहे, डिजिट आहे. काय म्हटलंय बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, टू इन सबट्रॅक्ट फ्रॉम द फर्स्ट डिजिट. 2 पहिल्या डिजिट मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. मग याच्यातून 2 वजा करा, इथं उरले 3. याच्यातून 2 वजा करा 1, याच्यातून 2 वजा करा 6, याच्यातून 2 वजा करा 6, याच्यातून 2 वजा करा 4. टू इन सबट्रॅक्ट फ्रॉम फर्स्ट डिजिट. पहिल्या अंकात 2 वजा करूया आणि 1 इज ऍडेड इन अ सेकंड डिजिट ऑफ ईच नंबर. दुसरा एक अंक दुसऱ्या अंकात मिळवा. हा दुसऱ्या अंकात मिळवा. दुसऱ्या अंकात 1 मिळवा. किती झाले, 9. इथे किती झाले, 6. इथे किती झाले, 4. इथे किती झाले, 3. सॉरी इथं पण 4. इथं किती झाले, 5. ओके, देन तिसऱ्याला काही बदल करायचा नाही. 3 असा लिहून टाका, 4 पण असा लिहून टाका, हा 7 पण असा लिहून टाका, 4 पण असा लिहून टाका, हा 2 पण असा लिहून टाका. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज लार्जेस्ट नंबर शोधायचा आहे. सर्वात मोठा नंबर यांच्यापैकी कोणता आहे. कोणता आहे मित्रांनो सर्वात मोठा नंबर, 647. हा सर्वात मोठा नंबर आहे या खालच्यांमध्ये बनवल्यानंतर. 647 आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर आहे मित्रांनो 837. हेच तुमचं आन्सर आहे. 837 हे तुमचं काय मित्रांनो आन्सर आहे. या पॅटर्नवर ते 5 क्वेश्चन विचारतात. 5 डिफरंट 5 डिफरंट पॅटर्न आहेत. पुन्हा विचारले जातात. मी हे 5ची पेड मध्ये केलेली आहे ती बघा. तुमचा 1 मार्क इथे 100% काय होईल, कव्हर होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, चालायचं पुढे. काही डाऊट शंका नाही इथपर्यंत. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. हे कळालं कसं केलं. यावर मी 2-2, 3-3 एक्झाम्पल घेतले. एकेका टॉपिकवर असे 5-5 क्वेश्चन तयार केलेले आहेत. ती पण आपण तयार करू. तो तुम्ही बघा. जे टीसीएसचा पुन्हा येतात. हा खूप जुना पॅटर्न आहे मित्रांनो आयबीपीएसचा. 2011-12चा पॅटर्न आहे. ठीक आहे, 11-12ला ऑफलाईन एक्झाम व्हायच्या. ठीक आहे, त्यावेळेस या प्रकारचे क्वेश्चन बँकिंगला विचारले जायचे. ठीक आहे, चलो बघा मित्रांनो. आता हे बरं,
हा एक तुम्हाला होमवर्क एकदम सिंपल आहे, म्हणजे अशी अपेक्षा आहे. किती वाजले आता, किती मिनिटं झाले? ओके 35 मिनिटं झाले. चलो काय हरकत नाही, मी सॉल्व्ह करू. चला बघा काय म्हटलेलं आहे. चलो काय हरकत नाही, सॉल्व्ह करून देतो. 8 बघा कलर बदलून घेतो, सेकंड द्या. हा 8A4C2 बरोबर 4 उत्तर आहे. बरं 12A3C4 बरोबर 16 उत्तर आहे. तर विचारलेलं आहे 20 स्क्रीनवरती दिसते 20 खाली. ओके 20A5C3 बरोबर क्वेश्चन मार्क. ऍक्च्युली या एचा सीचा काहीतरी मिनिंग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एचा सीचा काय मिनिंग आहे. आता आपण ए ला डिवाइड करूया आणि सी ला मल्टिप्लाय करूया. म्हणजेच पहिले भागाकार करतो. 8 भागाकारामध्ये 4 उत्तर आलं 2 आणि 2 गुणिले 2 उत्तर काय आलं 4. भागाकार करूया. यांचा भागाकार आणि याचा गुणाकार. 3 आणि 4 ला भाग द्या, 12 ला भाग द्या. 3 चौक 12 आणि गुणिले 4 4 चौक किती झाले 16. मग हे उदाहरण कसं होईल. याला भागाकार आहे आणि याला काय मित्रांनो गुणाकार आहे. म्हणजेच काय 20 भागाकारामध्ये किती मित्रांनो 5 आणि गुणाकारामध्ये किती 3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला शोधायचे. पहिले भागाकार सोडूया मित्रांनो. 3 5 चौक 20 याचं उत्तर आलं 4. गुणाकारामध्ये किती मित्रांनो 3. सो उत्तर काय येणार फायनली तुमचं 12. काय उत्तर येणार मित्रांनो 12. समजते. या अंकांना काय दिलेला होता मिनिंग दिलेला होता एक तेवढा सोडवायचा आहे. लगेच इझी येते, एवढं मोठं गोष्ट नाही. क्लिअर आहे खंडा. समजते कसं करतोय. ठीक आहे. चला आवडल्यास लाईक शेअर करून द्या. पेड कोर्सेस परचेस करायचे असतील तरी मला सांगा. ठीक आहे. असे मी जवळजवळ 5000 ते 7000 क्वेश्चन सोडवलेले आहेत. फक्त 500 रुपयामध्ये मित्रांनो ही क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे. चलो पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा हा एक रोमॅन्टिक क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. हा एक खालीलपैकी मायक्रो फायनान्स एकच क्वेश्चन डबल झालाय. खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचं नियामन करते. हे थोडंसं एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. अर्थशास्त्राचे वेगवेगळे कन्सेप्ट आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मायक्रो फायनान्स कोण करतं. आरबीआय करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे त्याचं उत्तर आहे. बट आपला कन्सेप्ट समजा मित्रांनो. कन्सेप्ट समजा भारतामध्ये वित्त फायनान्स. ठीक आहे मित्रांनो. भारतामध्ये वित्त किंवा आपण काय म्हणूया फायनान्स. ठीक आहे. त्याला फायनान्स कर्ज वित्त असे काही शब्द म्हणा. कर्ज म्हणूया. ठीक आहे. कर्ज म्हणूया. भारतामध्ये कर्ज देण्याचं काम 2 लोक करतात. भारतामध्ये कर्ज देण्याचं काम 2 लोक करतात. एक असते बँक. एक काय असते मित्रांनो बँकिंग कर्ज देण्याचं काम. आणि दुसरं असतं मित्रांनो नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट. कर्ज कोण देतं नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट ऑब्लिक कंपनी येतो. आता बँकांमध्ये पण 2 प्रकारच्या बँका असतात. तसं बऱ्याच 3 प्रकारच्या बँका आहेत. विदेशी बँका, सरकारी बँका, खासगी बँका, सहकारी बँका. आपण असं घेऊया. ठीक आहे मित्रांनो. आपण असं घेऊया देशी बँका आणि विदेशी बँका. असं काही करूया. हे पण कर्ज देतात. आता देशी बँकांचे पण 2 प्रकार पडतात. ऍक्च्युली तसे 3 प्रकार पडतात. प्रायव्हेट घेतले मी. सरकारी बँका आणि एक सहकारी बँका मित्रांनो. काय मित्रांनो सहकारी बँका. विना सहकार नाही उद्धार. ठीक आहे. आता सरकारी बँका म्हणजे तुम्ही एसबीआय बघाल, महाराष्ट्र बँक बघाल. ठीक आहे. या सरकारी बँका आहेत. महाराष्ट्र बँक बघाल तर या सरकारी बँका आहेत. या कर्ज देतात. सहकारी बँका म्हणजे काय गावात असते सोसायटी. गावात काय असते मित्रांनो सोसायटी. गावात सोसायटी असते माहितीये. प्रत्येक गावामध्ये काय असते सोसायटी. सोसायटीचा बॉस कोण असतो त्या जिल्ह्याची मध्यवर्ती सहकारी बँक. काय असते मध्यवर्ती सहकारी बँक. बराच गोळ झालाय मध्यवर्ती सहकारी बँकांचा. सहकारी बँक म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्याची मध्यवर्ती सहकारी बँक आहे एनडीसीसी. बरोबर आहे. आणि त्याचा बॉस राज्य सहकारी बँक कोण असते मित्रांनो राज्य सहकारी बँक. आणि याचा बॉस कोण असतं माहिती काय नाबार्ड. याचा बॉस कोण असतं नाबार्ड. ठीक आहे. म्हणजे गावात काय असते सोसायटी. सोसायटी नंतर काय असते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असते राज्य सहकारी बँक आणि त्याचा बॉस कोण असते नाबार्ड. ठीक आहे. कोण असते मित्रांनो नॅशनल ऍग्रीकल्चर रुरल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया नाबार्ड. म्हणजे सहकारी बँकांचा बॉस कोण असते नाबार्ड असते. क्लिअर आहे मित्रांनो. आणि या ज्या नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट असतात याचे पण 2 प्रकार पडतात. एक असतं नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट. या 5 कंपन्या आहेत मित्रांनो. या 5 बँका आहेत जिथे तुमचं माझं अकाउंट नसतं तर बँकांचं अकाउंट असतं. फॉर एक्झाम्पल सिडबी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर नाबार्ड नॅशनल ऍग्रीकल्चर रुरल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया.
ठीक आहे. त्याच्यानंतर सेबी, त्याच्यानंतर बघा नॅशनल हाऊसिंग बँक, ठीक आहे, एक्झिम बँक, इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक, एक्झिम बँक म्हणतात. ह्या 5 काय मित्रांनो नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे इथं तुमचं माझं अकाउंट नसतं तर बँकांचं अकाउंट असतं. एखाद्याला होम लोन काढायचं, एसबीआय कडनं होम लोन घेतलं, पण एसबीआय कोणाकडनं पैसा घेते, नॅशनल हाऊस बँकेकडनं पैसा घेते, 3 टक्क्याने तुम्हाला 8 टक्क्याने देते, मतलब 5 टक्क्याचा मार्जिन एसबीआय ठेवते. क्लिअर आहे मित्रांनो, एसबीआय ठेवते. याला म्हणतात नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट. एक पण असते नॉन बँकिंग फायनान्स कंपनी पण असते मित्रांनो, जसं की मणिपुरम गोल्ड लोन, महिंद्रा फायनान्स. आपण याला मणिपुरम घेऊया, ठीक आहे, मणिपुरम, ठीक आहे, मणिपुरम. मग मणिपुरम पण फायनान्स देतं, मणिपुरम पण फायनान्स देतं, पण मणिपुरम चेक देत नाही, मणिपुरमचे डेबिट कार्ड नसतात, मणिपुरमचे क्रेडिट कार्ड नसतात, मणिपुरम मध्ये सेविंग अकाउंट नसतं, एफडी करू शकतो, ठीक आहे. अकाउंटचे प्रकार आहेत, आपण ते बघणार आहोत इकॉनॉमिक्स मध्ये, ठीक आहे. टाइम लायबिलिटी वाले आणि डिमांड लायबिलिटी वाले, ठीक आहे. चलो, तर मग सांगायचा उद्देश, ही टर्मॉलॉजी तुम्हाला अर्थशास्त्राची टर्मॉलॉजी समजली पाहिजे, ठीक आहे मित्रांनो. तर मग नॉन बँकिंग फायनान्स इन्स्टिट्यूट मध्ये मणिपुरम गोल्ड लोन असतं, जिथं फक्त कर्ज दिलं जातं, पण इतर बँकिंग सुविधा दिल्या जात नाही, आणि बँकेमध्ये इतर बँकिंग सुविधा दिल्या जातात. आणि याच्यामध्ये मग लक्षात ठेवायचंय, सर्व बँकिंग वरती, फायनान्स वरती नाबार्ड याचं, आरबीआयचं, सहकारी संस्थांवरती कोणाचा कंट्रोल, नाबार्डचा. आणि सीबी होते शेअर मार्केटवर कंट्रोल कोणाचा, शेअर मार्केटवर कंट्रोल कोणाचा, सेबीचा, सिक्युरिटी बोर्ड, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मार्केट, शेअर मार्केटवर कंट्रोल कोणाचा, सेबीचा. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे. हे डायग्राम व्यवस्थित काढून घ्या, व्यवस्थित काढून घ्या. अशा अनेक कन्सेप्ट आहेत जे आपण पुढे शिकणार आहोत. अशी 5 ते 7 हजार क्वेश्चन बनवले मी फक्त 500 रुपयामध्ये. तुम्ही कोर्स परचेस करायचा असेल तर परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही परचेस करू शकता. So thank you for watching this video. Thank you for Praveen Academy.